नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूरचा हिसका किती प्रचंड आणि धक्कादायक असतो याचा अनुभव प्रशांत कोरटकरच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने घेतलेला आहे। खरं तर कोल्हापूर हे एक स्वाभिमानी आणि पुरोगामी शहर म्हणून ओळखलं जातं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपणारं हे शहर अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि जगभरात सुद्धा एका नावलौकिकानं प्रसिद्ध आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं कार्य यामुळं या शहराला ओळखलं जातं। पण येथील जी संस्कृती आहे, येथील जे संस्कार आहेत, येथील जे आचार विचार आहेत ते निश्चितच जगाला दिशा देणार आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। कारण कोल्हापूरकर एक स्वाभिमानी आहेत। त्यांना जेवढा स्वाभिमान आहे तेवढेच ते सामाजिक दृष्ट्या संवेदनशील सुद्धा असतात। त्यांना कोणताही वायफळ किंवा वावगा प्रकार अजिबात खपत नाही। जेव्हा प्रशांत कोरटकरने कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन केला, मोबाईलवरून फोन करून त्यांना अविचारी भाषेत संभाषण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांना अवमान होईल अशा भाषेत बोलणं आणि इतिहासाला आव्हान देणं, याबरोबरच मुख्यमंत्री माझा आहे, मुख्यमंत्री ब्राह्मण आहे, हे ब्राह्मणांचं राज्य आहे असं जे कोरटकरच्या तोंडून विधानं बाहेर पडली ती निश्चितच निषेधार्ह होती। आणि त्याची दखल कोल्हापूरकरांनी घेऊन जो आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारला हे शासनापर्यंत पोहोचलं आणि शासनाला सुद्धा म्हणजेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा याची दखल घ्यावी लागली आणि कोरटकर प्रकरणातून अंग काढून घ्यावं लागलं। ज्या प्रकारे कोरटकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आचार विचारांनाच आव्हान दिल्याचं त्याच्या संभाषणातून एकूण स्पष्ट झालं होतं। देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत, ती जी खुर्ची आहे ती मुख्यमंत्र्यांची आहे। त्या खुर्चीत आजपर्यंत मागासवर्गीय बसलेले आहेत, मराठा बसलेले आहेत, मुस्लिम बसलेले आहेत, ब्राह्मण बसलेले आहेत। याचा अर्थ ज्या ज्या वेळी ज्या ज्या धर्माचा मुख्यमंत्री येईल किंवा ज्या ज्या जातीचा मुख्यमंत्री येईल त्याने त्या त्या जातीचा त्या धर्माचा उद्धार करावा असं अजिबात नाही। हे जेव्हा आमदार होतात किंवा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाते, या गोपनीयतेला आणि आपल्या संविधानाला कोठेही भंग पावणार नाही अशी आपली पावलं पडणार नाहीत अशी ती शपथ असते। त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोरटकर प्रकरणात अगदी ठाम आणि चांगली भूमिका घेतल्याचं पुढे आलं। कारण कोरटकर जेव्हा पोलिसांना सापडत नव्हता त्यावेळी अर्थातच देवेंद्र फडणवीस हे टार्गेट होते। का सापडत नाही, मुख्यमंत्री तर आहेतच आहेत, पण गृह खातं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना कोरटकर पोलिसांना कसा सापडत नाही असा एक टीकेचा रोख होता। अखेर कोरटकर सापडला, त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूरच्या न्यायालयानं फेटाळला। यामुळं कोल्हापूरच्या न्याय यंत्रणेची सुद्धा एक मान उंचावली। कारण बीडच्या मस्साजोग प्रकरणी जे पोलीस अधिकारी निलंबित झाले होते त्यांच्याबरोबर धुळवड साजरी करताना न्यायाधीशांचे काही फोटो व्हायरल झाले। त्यामुळं आणि एकूणच राज्यभरात किंवा देशात दिल्लीत सुद्धा काही न्यायाधीशांची प्रकरणं अशी पुढे आली की त्यामुळे न्याय यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत होतोय काय असा प्रकार एकूण चर्चेला जात होता। अशातच कोल्हापूरच्या न्याय यंत्रणेने मात्र कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला, तो उच्च न्यायालयानं सुद्धा फेटाळला आणि कोरटकरला अटक झाली। कोरटकरला पोलीस कोठडी मिळाली। कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। कोरटकरवर चप्पल फेक झाली। इतकंच नव्हे तर न्याय यंत्रणेचाच एक घटक असणाऱ्या एका वकिलानं सुद्धा कोरटकरवर हल्ला केला, कारण कोरटकरवर तेवढा रागच होता। कोल्हापूरचाच नव्हे तर एकूण समाजाचा, एकूण राज्यभरातून कोरटकरवर टीका होत होती। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ही एकूणच भावना दुखावणारी घटना होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कोरटकरनं करत असताना मुख्यमंत्री ब्राह्मण आहे हा सुद्धा उल्लेख केला होता। पण या एकूण प्रसंगावरून एका घटनेचा उल्लेख इथं आवर्जून करावा वाटतो। AR अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच काळात मंत्रालयात एकूण महाराष्ट्राच्या आणि शिवाजी महाराजांच्या कार्याची तसेच हिंदवी स्वराज्य स्थापनेची एकूण आठवण करून देणारं हे तैलचित्र मुंबईत जेव्हा महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयात स्थापित झालं तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आणि एक मुस्लिम मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं अभिवादन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची पोहोचपावती होती। AR अंतुले जसं छत्रपती शिवाजी महाराजांना मनापासून मानत होते आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ते जेव्हा जेव्हा मंत्रालयात जात त्यावेळी ते शिवाजी महाराजांना मुजरा करूनच पुढे जात असत असं त्यांचे अनुयायी आजही सांगतात। असं असताना जर एक मुस्लिम मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल इतका आदर व्यक्त करतो तर ब्राह्मण व्यक्ती किंवा ब्राह्मण मुख्यमंत्री का करणार नाही हे कळणं साहजिक आहे। पण कोरटकरला मात्र ते समजले नव्हतं। अजून एक या तैलचित्रामागची महत्वाची गोष्ट म्हणजे जे मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र आहे ते कोल्हापुरात बनलेलं आहे। कोल्हापुरातील जागतिक कीर्तीचे चित्रकार कलायोगी जी कांबळे यांच्या कुंचल्यातून ते छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र तयार झालेलं आहे
आणि त्याला राज्य मान्यता शासनाने दिलेली आहे। इतकंच नव्हे तर या तैलचित्राची रॉयल्टी जी शासनाने देऊ केली होती जी कांबळेंना, ती सुद्धा जी कांबळेंनी नाकारलेली होती। म्हणजेच कोल्हापूरकरांचा एकूण आत्माच छत्रपती शिवाजी महाराज आणि मंत्रालयातील तैलचित्रात आहे असं आपल्याला थेट म्हणावं लागेल। कोल्हापूरच्या एका सुपुत्रानं हे तैलचित्र तयार केलं, निर्माण केलं आणि मंत्रालयात ते स्थापित झालं। हा संपूर्ण इतिहास पाहता कोरटकर जे बालिशपणे जे काही बोलला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असेल किंवा इंद्रजित सावंत यांच्याबाबत जी अश्लील भाषा वापरली असेल ती निश्चितच निषेधार्ह होती आणि त्या भाषेला राजमान्यता मिळाली नाही। म्हणजेच कोरटकरला अटक झाली। देवेंद्र फडणवीस यांनी अजिबात कोरटकरची बाजू घेतली नाही असंच या प्रकरणात दिसून येतं। न्याय यंत्रणेनं सुद्धा या प्रकरणात खरोखर न्याय दिला हे सुद्धा स्पष्ट होतं। आणि एकूणच या प्रकरणावर काय दिसून येत आहे तर जे कार्यकर्ते जे काही बगलबच्चे असतात, नेत्यांचे असतील, आमदारांचे असतील, खासदारांचे असतील किंवा मंत्र्यांचे असतील, त्या बगलबच्च्यांना एक चपराक बसलेली आहे। ती अशी की अरे बाबांनो, नेत्यांच्या जीवावर, आमदारांच्या जीवावर, खासदारांच्या जीवावर किंवा मंत्री महोदय पाठिंबा देतील, आपल्याला सोडवतील म्हणून कोणताही अपप्रकार तुमच्या हातून घडणार नाही याची काळजी आता प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे। बीडच्या मसाजोग येथील सरपंचाची हत्या असो, त्यात ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं आणि त्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांना तुरुंगात जावं लागलं, हे जसं आहे तसंच कोरटकरच्या बाबतीत सुद्धा तेच घडत आहे। आणि महाराष्ट्रात आज बऱ्यापैकी कायदा सुव्यवस्था काबूत येत आहे असं एकूण या प्रकरणात दिसत आहे। महाराष्ट्रातील राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ नये अशी गेल्या 15-20 वर्षातील ज्येष्ठ मंडळींची ओरड होती, आजही आहे। ती ओरड कुठेतरी या नव्या दमाच्या नेत्यांच्या कानावर पडलेली आहे। मग मंत्री असोत, मुख्यमंत्री असोत किंवा आमदार खासदार असोत, या सर्वांना आता जाणीव झालेली आहे की आपण जास्त गुन्हेगार जवळ बाळगणं हे आपल्या करिअरला धोकादायक आहे, आपल्या राजकीय कारकिर्दीला धोकादायक ठरू शकतं। म्हणून आज नेते सुद्धा सावध झालेले आहेत। आज नेत्यांना सुद्धा शहाणपण आलेलं आहे की त्यांच्या बगलबच्च्यांना ते सावरत आहेत की कायदा हातात घेऊ नका आणि बगलबच्च्यांनी सुद्धा वेळीच जागे झालं पाहिजे। अन्यथा जर असाच महाराष्ट्र सरकारनं ठोस भूमिका घेण्याचा पायंडा कायम ठेवला तर निश्चितच या बगलबच्च्यांची पायाखालची वाळू सरकणार आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील राजकारण गुन्हेगारी मुक्त होईल हे तितकंच निश्चित आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।